मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या कितव्या घरातल्या कितव्या खोलीतल्या कितव्या कपाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते पण मनभर मोहन उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत. स्वराज्याच्या यशाचं सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं. काय करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे त्या क्षेत्राचा अभ्यास करणं. महाराजांचा हा विलक्षण अभ्यास आहे. जी अडचण काय आहे, आम्हाला करावंसं भरपूर वाटतं पण ज्यात कार्य करायचं आहे त्याचा अभ्यासच नाही. परवा एका गावातली 4 पोरं एकत्र आली, म्हणली काय नोकऱ्या नाही काय नाही करावं काय. मग बराच वेळ विचार करून चौघांनी ठरवलं, म्हणले व्यवसाय पुत्र कुठल्या तरी, त्याशिवाय पर्याय नाही. चौघांनी डोकं लावलं आणि मग निर्णय झाला. आपलं गाव जरा आत आहे, स्टँड गावाचं बाहेर आहे, माणसं एसटीतनं उतरली की 2 किलोमीटर चालत गावात येतात, लय त्रास पडतो. एक व्यवसाय करता येईल. दुसरा म्हटला कुठला, रिक्षा घेऊ. माणसं एसटी स्टँडवर उतरली की रिक्षातनं गावात जोरात धंदा चालल, 10-12 एसटी येतातच. चौघांनी पैसे काढले, घेतली रिक्षा, रिक्षा घेतली, नवी स्टँडवर आले, रिक्षा स्टँडवर लावली. चौघातले 3 मागं बसले, चौथा पुढे बसला. आली एसटी, माणसं उतरली, रिक्षा दिसल्यावर पळाली. वाकून बघितलं, रिक्षा फुल. चला, रिक्षा घेतली खरी पण 3 महिने यांना ग्राहकच भेटला नाही. काय उपयोग नाही, म्हणजे या धंद्यात काय राम नाही, दुसरा कुठला तरी व्यवसाय चालू करू. म्हणजे कुठला करायचा, परत विचार करत बसली. परत एकाने काढला, म्हटलं गावात गाड्या भरपूर आल्यात पण गाडी पंक्चर झाली तर पंक्चर काढायचं दुकान नाही, पंक्चर काढायचं दुकान टाकू. परत चौघांनी पैसे काढले, पंक्चर काढायचं दुकान टाकलं. पण 3 महिने झाले तर यांच्या पंक्चरच्या दुकानात एकही गाडी आली नाही. का? यांनी पंक्चरचं दुकान 3ऱ्या मजल्यावर टाकलं होतं. काय करायचं आहे, कधी करायचं आहे, कुठं करायचं आहे, कसं करायचं आहे, या प्रश्नांची उत्तरं शोधणं म्हणजे त्या क्षेत्राचा अभ्यास करणं. महाराजांचा हा विलक्षण अभ्यास आहे. विलक्षण. का महाराज यशस्वी झाले? तुम्ही काम किती करता याला महत्व नाही, तुम्ही काम कसं करता हेही महत्वाचं नाही. तुम्ही तुमच्या कामाचं नियोजन कसं करता हे फार आणि फार महत्वाचं आहे. 50 वर्षाचं आयुष्य महाराजांचं, पण या 50 वर्षाच्या आयुष्यात एकही घटना अशी नाही, एकही प्रसंग असा नाही की ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. अहो ते जाऊ द्या, आईच्या गर्भात असतानाच ज्यांच्या आयुष्याचं नियोजन ठरलंय असा जर कुणी महापुरुष या सृष्टीत जन्माला आला असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरं नाव नाही. जन्माला यायच्या आधीच ठरलंय का जन्माला यायचं आहे, जन्माला यायच्या आधीच ठरलंय जन्माला येऊन काय करायचं आहे. 50 वर्ष एकही घटना नाही महाराजांच्या आयुष्यात ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नाही. महाराजांच्या आयुष्यात एक आणि एकमेव घटना ज्याचं महाराजांनी नियोजन केलं नव्हतं ती म्हणजे महाराजांचा मृत्यू. फक्त त्याचंच नियोजन नव्हतं. भान राखून योजना आखाव्यात आणि बेभान होऊन ते अंमलात आणाव्यात, हे महाराजांच्या यशाचं सूत्र आहे. पण नियोजन कधी करता येतं? अभ्यास असेल तर. पुण्याला जायचं आहे, नियोजन करायचं आहे, ध्येय आधी ठरलेलं पाहिजे. कुठं जायचं आहे? पुणे. आमची अडचण अशी आहे की माणसं दिवसभर स्टँडवर उभा असतात, संध्याकाळी एखादा विचारतो दिवसभर स्टँडवर दिसतोय, कुठं गेला नाहीस का? गाड्या आल्या गेल्या, इथंच उभा आहेस. तर मला जायचं होतं मला, पण कुठं जायचंय तीच माहित नाही. असंख्य गाड्या येतात, असंख्य संधी येतात जातात, आम्ही आहे तिथंच उभा असतो कारण कुठं जायचंय हे माहिती नसतं. अबे करेन
रोह्याच्या कार्यालयातल्या शिवाजी महाराजांच्या या माणसाला दुसरा प्रश्न विचारला, तुमच्या महाराजांचं स्वप्न काय आहे, तुमच्या महाराजांचं ध्येय काय आहे, तुमच्या महाराजांची महत्वाकांक्षा काय आहे? आणि रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा माणूस सांगतोय, आमच्या महाराजांचं स्वप्न, आमच्या महाराजांचं ध्येय, आमच्या महाराजांची महत्वाकांक्षा सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत, अहद पंजावर पासून तहद पेशावर पर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं आणि या साम्राज्यावर भगवा डौलानं फडकावत ठेवायचा, हे माझ्या राजांचं स्वप्न आहे. काय स्वप्न आहे? सिंधू नदीपासून बंगालच्या उपसागरापर्यंत अखंड साम्राज्य उभा करायचं. ही सगळी महाराजांच्या आयुष्य नावाच्या प्रवासाची वाटचाल चालली ती त्या ध्येयापर्यंत. पण हे ध्येय फक्त महाराजांचं नाही, हे ध्येय सांगतोय कोण? रोह्याच्या कार्यालयातला महाराजांचा शेवटचा माणूस. म्हणजे महाराजांपासून महाराजांच्या शेवटच्या माणसाचं सुद्धा हे स्वप्न झालंय, आम्हाला काय करायचं आहे. अशा ध्येयनिष्ठेने ज्यावेळी सगळी संघटित होऊन एकत्र येतात तेव्हा इतिहास घडतो. महाराजांनी तो इतिहास इथं घडवलाय. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. सगळ्यात मोठं काय होतं महाराजांकडं? हे सगळं विशाल विश्व उभा करताना संपत्ती होती, साधनं होती, सैन्य होतं, काय होत? काही नव्हतं. शून्यातून विश्व उभा करणारे राजे, असं मी महाराजांचं वर्णन करतो ते एवढ्यासाठी. हाताशी काही नाही तरी महाराजांनी राज्य उभा केलं. आणि आमच्याकडे सगळं रेडीमेड तयार आहे, तरी आमच्या हातनं काय होत नाही. नाहीतर एखाद्याला ढाल द्यावी, तलवार द्यावी, एवढंच काय त्याला घोड्यावर नेऊन बसवावा, त्याच्या पुढे जाऊन त्याला रणांगणात नेऊन सोडावा आणि मग म्हणावं, लेका आता तरी लढ, तरी पट्ट्या निवांतच. आणि लढकी तो लढू कसा? एका हातात ढाल आहे, दुसऱ्या हातात तलवार आहे, दोन्ही हात एंगेज आहेत, लढणार कसा? अरे निदान पळून तरी जा, पळून तरी कसा? घोड्यावर बसलोय दिसत नाही का? जो बाजूने अडचण आहे. मुंगी बघितली? मुंगी 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 केवढीशी, तिचं डोकं केवढंस, डोक्यातला मेंदू केवढासा, तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या गावातल्या कितव्या आळीतल्या, कितव्या घरातल्या, कितव्या खोलीतल्या, कितव्या कपाटावरच्या, कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे. सांगावं लागत नाही, रस्ता दाखवावा लागत नाही. मुंगी कणभरच असते, पण मनभर साखर फस्त करते. मराठे सुद्धा कणभरच होते, पण मनभर मोबाईल उद्ध्वस्त केले ते या निश्चयाच्या आणि निर्धाराच्या बळावर. मुंगीचं ध्येय ठरलंय साखर, महाराजांचं ध्येय ठरलंय स्वराज. मनभर आहोत की कणभर याचा फरक पडत नाही. उन्हात फक्त जिद्द हवी, निर्धार हवा आणि निश्चय हवा, बस. आमच्या पोरांना एकदा हे कधीतरी सांगा, सगळेच गुण सगळ्यांच्यात कधीच नसतात, पण प्रत्येकात काही ना काही अलौकिक गुण असतो. आपल्यात काय आहे त्याचा शोध घ्या, त्याचा विकास करा. माणसं जे नाही त्यासाठी रडत बसतात आणि जे आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहतात. महाराजांनी माणसं मिळवली. महाराजांना माहिती आहे कणभर सोनं मिळवायचं तर मनभर माती बाजूला सारावी लागते. असंख्य माणसातून महाराजांनी हिरे वेचलेत, ते घडवलेत, त्यांना पैलू पाडलेत आणि मग ही माणसं नॅशनल कॅरेक्टर्स झालीत. कोण आहेत ही माणसं? 13, 14, 15, 16 वर्षाची पोरं ठोरं महाराज गोळा करायचे, दूरवर एखाद्या जंगलात जायचे, जंगलातल्या दाट झाडी त्या पोरांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण द्यायचे, पण कुणाला नकळत, कुणाला कळणार नाही अशा बेतानं. आणि आपल्या जंगलात आत काय चाललंय ते बाहेर कोणाला कळू नये म्हणून शिवबाराजांनी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक पुण्या उभा केलेला असायचा. त्याला सांगितलेलं असायचं, कुण्या अनोळखी माणूस येताना दिसला की तू नुसता खुन्याचा आवाज कर. तुझा खुन्याचा आवाज ऐकला की मी तलवारी शमशीर लपवून ठेवतो आणि विट्टीदांडूचा खेळ चालू करतो, म्हणजे कुणाला कळणार नाही आपलं आत काय चाललंय ते. त्या दिवशी शिवबाराजांचा खेळ रंगात आला होता. आपल्या सोबत त्यांना तलवारबाजीचं युद्धाचं शिक्षण प्रशिक्षण दिलं जात होतं. त्यावेळी जंगलाच्या बाहेरच्या झाडावर एक खुनेचं पोरग टेहळणी करत बसलं होतं. त्यावेळी त्याला दिसलं एक 15-16 वर्षाचं रांगडा पोरग येताना. तसं खुनेचा पोर थररलं, नीट निरकून बघितलं, येणारा पोर अनोळखी वाटलं. तसं बसल्या जागेवरून त्यांनी हुबेहूब मोराचा आवाज काढला. मोराचा आवाज म्हणजे खून शिवबाराजांना कळवायची. कुणी अनोळखी येत आहे सावधरा. शिवबाराजांनी मोराचा आवाज ऐकला, आपल्या सोबत्यांना सांगितलं, अरे तलवारी शमशीर लपवून ठेवा, विट्टीदंडूचा खेळ चालू करा. कुणी अनोळखी येत आहे. पोरांनी तलवारी लपवल्या, विट्टीदंडूचा खेळ चालू झाला. तोपर्यंत जंगलाच्या बाहेरच्या झाडावरचं ते खुनेचं पोरग टप्प दिशेखाली पडलं होतं. 15-16 वर्षाच्या त्या रांगड्या पोरापुढे उभा राहिलं होतं आणि त्याला दमात घेऊन विचारत होतं, कोण र
तू? आणि ते 13-14 वर्षाचं रांगड पोरग सांगत होत, रामोशाचा बहिर्जीजी काय काम काढलं सर? काही नाही जी, राजांना भेटायचं होतं. का र? बोलू की राजांना, मग सांगतो. ते पोर म्हणला तू तमहताच, मी राजासनी सांगाव देऊन येतो. खुण्याचा पोर गात गेलं, राजांना सांगू लागलं, राज कुणी रामोशाचा बहिर्जी आलायची. राजा म्हणले दे पाठवू ना. बहिर्जी आत आला, राजाला पुढे उभा राहिला. राजाने विचारलं काय काम काढलंस रे? तसा बहिर्जी म्हणाला, राज आम्हाला मी तुमच्या खेळात घ्या की सामील करून. राजाने विचारलं काय येतं तुला? सगळं येतं जी, कसला बी आवाज करतो, कुणाची बी नक्कल करतो. राजा वेषांतर तर असा करतो की तुम्ही बी ओळखायचा नाही. राजाला पटलं वाटलं माणूस कामाचा, असं 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 चल या आत्तापासूनच आमच्या खेळात ये. तसा बहिर्जी घुटमळला, म्हटला राज उद्यापासून येतो की जी. कार नाही, बापाला सांगावं दिला असता राज, बापाला सांगून उद्यापासून येतो की जी. राजे म्हणले ठीक आहे, ये उद्यापासून जा. बहिर्जी जायला वळाला, 5-6 पावलं गेला. अचानक काय वाटलं कुणास ठाऊक, बहिर्जी पुन्हा माघार आला. राजाला म्हणाला, राज एक सांगू का जी? राजे म्हणले बोल. नाही, कुण्या अनोळखी माणूस आला तर तुम्हाला कळावं म्हणून तुम्ही झाडावर जो पोऱ्या उभा केलाय त्याला सांगा ह्या दिवसात मोर वरडत नाही. ते नाही, कुणी जाणता माणूस यायचा आणि मोराचा आवाज ऐकायचा. तो विचार करायचा या दिवसात जर मोर ओरडतच नाही तर आवाज आला कुठनं? ऐकत गवसून जाल राजा. राजाने माणसं गोळा केली. त्याशी दऱ्याखोऱ्यातली गिरकंदरातली अचूक ज्ञान सूक्ष्म निरीक्षण असलेली हाच बहिर्जी पुढे राजांचा गुप्तहेर प्रमुख झाला. रवींद्रनाथ टागोर एका ठिकाणी असं म्हणतात की हा देश मुळातच विविध जातींचा, नाना पंथांचा, अनेक धर्मांचा, ह्या साऱ्यांना एकत्र आणणं कठीण. ते एकत्र जरी आले तरी त्यांच्यात एकसंगता निर्माण करणं कठीण. आणि ते जरी एकसंग झाले तरी त्यांच्यात राष्ट्रीयत्व निर्माण करणं हे आणखी महाकठीण. पण हे विलक्षण महाकठीण कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या रूपानं इथं प्रत्यक्षात आणून दाखवलं. 18 पगड जातीचं साऱ्यांचं स्वराज्य महाराजांनी निर्माण केलं. या साऱ्याच्या बळावरच तर महाराजांनी 6 जून 1674 रायगडावर 32 मनाचं स्वर्ण सिंहासन उभा केलं. या म्लेंच्या पातशाहीमध्ये मराठा एवढा पातशाह झाला, ही गोष्ट काही साधी झाली नाही असं बखरकरांनी त्याचं वर्णनही केलं. महाराष्ट्र हे पहिलं लोकशाही राष्ट्र म्हणून घोषित झालं. शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामकऱ्यांचं राज्य अस्तित्वात आलं. पण महाराजांचा हा राज्याभिषेक होऊ नये यासाठी औरंगजेब जंग पछाडत होता. महाराजांचा राज्याभिषेक त्याला होऊच द्यायचा नव्हता. त्याला राहून आश्चर्य वाटत होत. 1665 9 वर्ष आधी मिर्झा राजे जयसिंह बरोबर महाराजांचा तह झाला. महाराजांकडे 40 किल्ले पैकी 23 किल्ले त्यांनी मुघलांना तहात देऊन टाकले. उरले फक्त 17 छोटे मोठे. जणू कमावलेलं सारं स्वराज्य महाराजांनी मोगलांना देऊन टाकलेलं तहात. आतापर्यंत केलेले सगळे कष्ट मोगलांच्या ताब्यात एकदा संपून गेला असता, खचून गेला असता, निराश झाला असता. कमावलेलं सारं गेलं. फक्त छोटे मोठे 17 किल्ले. आणि त्याहून आणखी मोठं संकट महाराजांना आग्र्यात जावं लागलं. आग्र्याच्या कैदेत महाराज अडकले. औरंगजेबाचा डाव तर महाराजांना ठार मारण्याचाच. महाराज जिवंत परत येतील का कुणालाच खात्री नाही. पण तरी त्या संकटावर महाराजांनी मात केली. महाराज आग्र्यातनं निसटले. 1665 साली फक्त स्वराज्यात 17 किल्ले होते. अवघ्या 9 वर्षात महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेतला. आणि 6 जून 1674 ला महाराष्ट्राच्या स्वराज्यात किल्ले होते 360. फक्त 9 वर्षात, फक्त 9 वर्षात फिनिक्स पक्षासारखी महाराजांनी राखेतनं फरारी घेतली आणि 343 किल्ले काबीज केले आणि राज्याभिषेक झाला. औरंगजेबाला कळत नव्हतं सगळं संपलेलं. हा राजा गरुड छेपेसारखा उभाही राहिला आणि अवघ्या 9 वर्षात त्यांनी स्वतःचा राज्याभिषेकही केला. होता कामा नये. आणि हा राज्याभिषेक मोडायची जबाबदारी त्यांनी इथंच
नगर जिल्ह्यात श्रीगोंदा नावाचा तालुका आहे. त्या श्रीगोंद्याच्या भीमेच्या काठावर बहादूरगड नावाचा किल्ला आहे. त्या बहादूरगडावर औरंगजेबाचा दूध भाऊ होता, ज्याचं नाव होतं खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. कसं जोरदार नाव आहे, खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. आता काय काय लोक विचारतात त्याची बायको कसं नाव घेत असेल, तर आपल्याला काय करायचं, पण नाव जोरात आहे हो, खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. पूर्वी आपली नावं पण जोरात होती. पूर्वी तानाजी, बाजी, येसाजी, कोंडाजी, करतोजी, म्हणजे कोणी आपलं नाव घ्यावं त्याला जी म्हणावंच लागायचं. स्वाभिमान दिला होता महाराजांनी, आणि आमच्या हाताने आमची नावं बदलली. दुसऱ्यांची हांजी हांजी करायची सवय लागली. काय दिलं होतं महाराजांनी? स्वाभिमान. स्वाभिमान. पण याचं नाव जोरात, खान जहान बहादूर खान कोकलताज साहेबाजान. औरंगजेबाने त्याच्यावर जबाबदारी सोपवलेली, महाराजांचा राज्याभिषेक उद्ध्वस्त करायची. पण ते राज्याभिषेक झाला आणि औरंगजेब भयान संतापला. त्यांनी या बहादूर खानाला खरमरीत पत्र लिहिलं, तू करतोस काय? राज्याभिषेक झाला. त्या बहादूर खानाला औरंगजेबाला कळवलं, हुजूर मी उत्तरेकडनं प्रचंड प्रयत्न केले, पण बहुतेक त्या खुदाचीच इच्छा होती शिवराय छत्रपती व्हावे. काय अलौकिक उत्तर आहे. तो सांगतो मी प्रचंड उत्तरेकडनं प्रयत्न केले, पण बहुतेक त्या परमेश्वराचीच इच्छा होती महाराज छत्रपती व्हावे. आम्ही पामर काय करणार. पण त्याला माहिती होतं आपलं उत्तर काय औरंगजेबाला पटणार नाही. एकतर राज्याभिषेक व्हायला नको होता, झालाय. औरंगजेबाचा सगळा राग हितनं पुढे आपल्यावर निघणार. औरंगजेबाचा संताप परवडणारा नाही. बहादूर खानाला माहिती होतं काही झालं तरी आपल्यावरचा औरंगजेबाचा राग गेला पाहिजे. औरंगजेबाचा कसा राग घालवायचा हेही त्याला माहिती होतं. त्याला माहिती होतं टेबला खालून दिलं म्हणजे टेबलावरून काम होतं. पैसे म्हटलं की औरंगजेब पागळायचा. आपल्यावरचा राग जावा यासाठी बहादूर खानानं लगेच आग्र्याला पत्र पाठवलं, हुजूर जे व्हायचं ते झालं, पण इथं बहादूरगडावर मी 1 कोटी रुपये नगद गोळा करून ठेवलेत आणि 200 दक्षिणी घोडी, बस एवढा पावसाला संपू द्या. हे 1 कोटी रुपये आणि 200 घोडी लगेच आग्र्याला पाठवतो. औरंगजेबानं पत्र वाचलं, 1 कोटी नगद, भले पटे शाबास शाबास, दे लवकर 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 पाठवून दे आणि हितनं फुरजार नीट राहा. 1 कोटी म्हटल्यावर औरंगजेबाचा रागच गेला. पण बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत ही बातमी जेवढ्या वेगात आग्र्याला औरंगजेबाला कळाली, त्याच्या दुप्पट वेगात ती रायगडावर महाराजांना समजली की बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं, नाहीतर राज्याभिषेकाला खर्च झालाच होता. महाराजांच्या यशस्वीतेचं आणखीन एक कारण आहे, महाराजांचं गुप्तहेर खातं. सर्वाधिक खर्च महाराज आपल्या गुप्तहेर खात्यावर करायचे. रोह्याच्या कार्यालयातला अधिकारी त्या अबेकरेला सांगतोय, सगळ्या राज्यात महाराजांचे हेर आहेत. सगळ्या राज्यात, कुठल्याही राज्यात जरा कुठ होऊ द्या, दुसऱ्या क्षणाला बातमी महाराजांकडे असते. पण महाराजांचं गुप्तहेर खातं किती गोपनीय असावं. महाराजांच्या गुप्तहेर खात्यातल्या बहिर्जी नायकांशिवाय इतर हेरांची नावं सुद्धा इतिहासाला माहिती नाहीत अजून. हे इतकं गोपनीय आहे. त्या गुप्तहेर खात्यानं निरोप आणला, बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. महाराज म्हटले बरं झालं. आणि महाराजांनी बोलावणं धाडलं. आपले सरसेनापती हंबीरराव मोहिते, हंबीरराव येते झाले. जी महाराज, हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. काय संवाद आहे बघा. महाराज म्हणाले हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहेत. आणतो. कारण देणं प्रकारच नाही. हंबीरराव असं नाही म्हणले, नाही महाराज बरोबर आहे तुमचं, पण जरा दिवस पावसाळ्याचे आहेत, मला सर्दीची अलर्जी आहे, हो द्या एवढा पावसाळा, बघू ना परत. नाही हो, शिवचरित्र हा जगातला एकमेव असा इतिहास आहे ज्या इतिहासात तुम्हाला कोणी कारण देतानाच भेटत नाही. कारण देणारे कधीच विजयी होत नाहीत आणि विजयी होणारे कधीच कारण देत नाहीत. स्वराज्याच्या यशाचं सूत्र आहे ते हे सगळ्यात महत्त्वाचं. प्रकारच नाही हो. इथं जगण्यासाठी स्पर्धा नाही, इथं मरण्यासाठी स्पर्धा चालली आहे.
महाराज एखादी मोहीम करायचे आणि तानाजी म्हणायचा राज हो डावा आपला, तसा यसाजी म्हणायचा ताना हो बाज ही मोहीम आपली आहे, आपण जाणार राज, आपण लढणार. तसं बाजी म्हणायचं यसाजी कापासून नंबर लावून बसलेल्या का सर्व ही मोहीम आपली, आपण जाणार, आपण लढणार, आपण मरणार राज. जगाच्या पाठीवरचा पहिला काळ आहे. माणसं जगण्यासाठी नाही मरण्यासाठी स्पर्धा करतायत. कारण देणं प्रकारच नाही. महाराजांनी सांगितलं हंबीरराव बहादूरगडावर 1 कोटी नगद आहे आणि तो अन्न सोपं आहे. बहादूरगडावर 35,000ची खडी फौज आहे. त्या 35,000 फौजेच्या तावडीतनं 1 कोटी आणायचे म्हणजे किमान 50,000ची फौज घेऊन गेलं पाहिजे. मग रायगडावर त्यावेळी 50,000ची फौज आहे नाही हो. स्वराज्याची पद्धत अशी, दसऱ्याला सीमोल्लंघन करावं, स्वराज्य संवर्धनासाठी बाहेर पडावं, अक्षय तृतीयेला परत यावं आणि शेतीच्या कामाला लागावं. स्वराज्याचं सगळं सैन्य महाराजांचा राज्याभिषेक उरकून स्वराज्याची स्वतःची शेतीवाडी करायला शेताकडे गेलाय. रायगडावर सैन्य आहे कुठं? इथला शेतकरी हाच स्वराज्याचा सैनिक आहे आणि स्वराज्याचा सैनिक हाच इथला शेतकरी आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी हे महाराजांच्या स्वराज्याचं सगळ्यात मोठं गमक आहे. माणसं कमी आहेत, एकाच माणसावर अनेक जबाबदारी आहे. मल्टी स्किल लेबर पॉलिसी. सैनिकही तो आणि शेतकरी तो. अर्थव्यवस्था कशी गतिमान केली आहे. पूर्वी बरं होतं, आमच्याकडे 100 एकर जमीन होती, मग 4 वाटे झाले, त्यांची 12 पोरं, परत 12 वाटे झाले, आता 1.25 एकर आलंय. महाराजांनी तसं नाही केलं. एक मुलगा शेती करत असेल तर दुसरा सैन्यात होता, तोही दसऱ्यानंतर स्वराज्यासाठी मुलुकगिरीला जायचा. त्यामुळे सैनिकाचा पगार घरी येत होता. दुष्काळ पडला, अतिवृष्टी झाली, अडचण होत नव्हती. पर्याय तयार करून ठेवलेले महाराजांनी. हे महाराजांच्या स्वराज्याचं वैशिष्ट्य आहे. 0 दरानं शेतकऱ्यांना कर्ज देणारा पहिला राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज. अहो दुष्काळ किती भयान पडलाय त्यावेळी. सुलतानी कोसळलीच आहे, आसमानी सुद्धा ढासळली. इतका दुष्काळ की भुकेपोटी बापाची नजर मेल्या जनावराच्या प्रेतावर पडू लागली आणि पोटासाठी बापाची नजर पोराच्या मांसावर जाऊ लागली. इतकी भयान अवस्था. पण इतकी भयान असताना सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रातल्या एकाही शेतकऱ्यानं आत्महत्या केली नाही. हे शिवशाहीचं यश आम्हाला मानावंच लागेल. महाराजांनी मातीत नाही मातीसाठी मरणारी माणसं उभा केली. हे वैशिष्ट्य. राज्याभिषेक झाला. पावसाळ्यात सगळं सैनिक शेतीवाडी करायला. मग रायगडावर सैन्य आहे कुठं? 35,000 फौजेच्या ताब्यातनं 1 कोटी आणायचे तर 50,000 सैन्य हवं. रायगडावर सैन्य आहे कुठं? आपल्याकडे दंगल झाली, आणीबाणी आली की राज्य राखीव दल येतं. राज्य राखीव दल ही संकल्पना सुद्धा शिवाजी महाराजांची. रायगडावर कायम 10,000ची रिझर्व्ह फोर्स असायची कायम. राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी स्वराज्याची घटना बनवली आहे. आता मी छत्रपती आहे कसंच नाही, अजिबात नाही. घटना बनवली ज्याला आम्ही कानून जाप्ता म्हणतो. अष्टप्रधान मंडळ तयार केलं. अष्टप्रधान मंडळाचे 30 विभाग केले. 30 विभागात 600 कर्मचारी नेमले. त्यांचे नियम नियमावली कार्य कर्तव्य सगळं ठरल्यानुसार अजिबात चूक चालत नव्हती. अहो अनाजी दत्तो चिटणीस एका शेतकऱ्याचे 2 आणे देणं बाकी ठेवलं. महाराजांना कळालं आणि संतापले महाराज. त्या गरीबाचे 2 आणे काय म्हणून बाकी ठेवलेत. एवढा कुसूर झाला तर स्वामी जीवेच मारेतील. अष्टप्रधान मंडळातला माणूस आहे, 2 आणे द्यायचं ठेवलं. महाराज सांगतायत स्वामी जीवेच मारेतील. काय विलक्षण प्रशासन असेल महाराजांचं. किती काळजी घेतली महाराजांनी रयतेची. का हंबीरराव म्हणताय तो कारण न देता चला आणतो. सिद्धीच्या वेड्यात महाराज अडकलेत. 65,000ची सिद्धीची बोट पन्हाळ्याला वेडा टाकून बसली आहे. 1 डिसेंबर 1659 महाराजांनी पन्हाळगड जिंकला आणि त्याच्यानंतर काही दिवसात त्या पन्हाळ्याच्या पायथ्याच्या गावातली तरणीबाण पोरं स्वराज्यात दाखल झाली. त्यातच एक जण होता पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा शिवा काशीद. नाव राजांचं दिसायचंय हुबहू राजांसारखा. 6 महिने झालं वेडा उठेना. राजांच्या लक्षात आलं शक्तीपेक्षा युक्तीचा वापर केला पाहिजे आणि त्या दिवशी राजांनी बोलावणं धाडलं नुकत्याच स्वराज्यात आलेल्या हुबहू आपल्यासारख्या दिसणाऱ्या या शिवा काशीदला. राजाने विचारलं, शिवा आमचं रूप घेतोस? हे शिवा सिद्धीच्या भेटीला जातोस? होय रे शिवा.
मरायला तयार होतोस? शिवा म्हणला होतो, झाला गेला. 6 महिन्याची ओळख आहे फक्त महाराजांनी शिवा काशीत, 6 महिन्याची. या 6 महिन्याच्या ओळखीत असं काय पेरलं असेल महाराजांनी या शिवा काशीच्या उरात की शिवा काशीत मरायला तयार व्हावे? काय त्याच पावसाळ्या वादळी खेळ रात्री महाराज बाजी प्रभू फुलाची प्रभू आणि बांदल सेना घेऊन पन्हाळ्याच्या पश्चिमेकडनं निघाले. 21 तासाचा अखंड प्रवास करून मसाईच्या पठारावर पोहोचले आणि त्या वेळी चाहूल लागली सिद्धीची फौज पाठलागावर आहे. बाजी प्रभू महाराजांना म्हणाले, राजा निमे लोक घेऊन आपण पुन्हा निघा, आम्ही निमे लोक झुंजितो, साहेबकारी आम्ही मरितो. आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. काय म्हणतायत बाजी प्रभू? निमे लोक घेऊन तुम्ही पुन्हा निघा. राजे म्हणले, नाही नाही बाजी, इथंच सारे लढू, सोबत लढू. नाही राजा, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा वाचला पाहिजे. राजा निघा. अखेर राजे निमे लोक घेऊन पुढे निघाले. पण मला बाजी प्रभूंचे बोल फार मोलाचे वाटतात. काय सांगतायत? साहेबकारी आम्ही मरितो, तयारी आहे मरायची, समर्पित व्हायची, काहीच हरकत नाही. आणि पुढे काय म्हणतायत? का? आमच्या मुला लेकरांसाठी महाराज साहेब समर्थ. आम्हाला काळजी करायचं कारणच काय? महाराजांनी इतकी व्यवस्था लावून दिली आहे, गरजच नाही. काळजी करण्यासारखं मार्ग काही नाही. आम्ही स्वराज्यासाठी हसत हसत मरतो. बघता बघता त्याच्या खिंडीमध्ये रण पेटलं. बाजी कडाडत राहिले. जाऊन सांगा त्या यमाला, जोपर्यंत राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोपर्यंत आवाज कानावर पडत नाही तोपर्यंत हा बाजी प्राण सोडणार नाही. राजे विशाळगडावर पोहोचल्याचे तोफांचे आवाज झाले आणि शिर तुटले, बाजी कोसळले, स्वराज्यासाठी समर्पित झाले. फुलाजी प्रभू, बांदल सेना सारे मारले गेले. गजखिंड पावन खिंड झाली. बाजी प्रभू, फुलाजी प्रभू स्वराज्यासाठी समर्पित झाल्यावर महाराज त्यांच्या सिंध या गावी गेले. त्यांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं. बाजी प्रभू, फुलाजी प्रभूंना एकूण 8 मुलं. त्यांच्या 8ही मुलांना महाराजांनी स्वराज्याच्या सेवेत दाखल करून घेतलं. अनुकंपा तत्वावर नोकरी ही योजना शिवाजी महाराजांची. आता ठीक आहे, ज्यांची मुलं वयात आली त्यांना सेवेत घेता येईल. पण काही सैनिक असे आहेत की जे लढताना धारातीर्थी पडले पण मुलं छोटी आहेत. खर्ची पडलेल्या सैनिकांच्या छोट्या मुलांचं काय? महाराजांनी रायगडावर आपल्या सैनिकांच्या मुलांसाठी बाल दरवेशी गृह उभारलंय, ज्याला आम्ही आता वसतिगृह म्हणतो. बाल दरवेशी गृह. तिथं या मुलांच्या संगोपनाची, संवर्धनाची, शिक्षणाची आणि प्रशिक्षणाची व्यवस्था केली जायची. स्वराज्यातून ते योग्य वयात येताच त्यांना स्वराज्याच्या सेवेत घेतलं जायचं. आता काही लोक म्हणतील ठीक आहे, छोट्या मुलांचं झालं, पण काही सैनिक असे असतील की नुकतंच लग्न झालंय आणि तो लढाईवर गेला आणि मारला गेला. आता घरी फक्त त्याची विधवा पत्नी आहे, तिचं काय? आपल्या खर्ची पडलेल्या सैनिकांच्या विधवा पत्नींसाठी महाराजांनी 350 वर्षापूर्वी फॅमिली पेन्शनची योजना आणली आहे. किती पेन्शन द्यावी त्याच्या पत्नीला तेही ठरवलंय महाराजांनी घटनेत. तो सैनिक लढाईत मारला गेला त्यावेळी त्याला शेवटचा पगार जेवढा होता त्या पगाराच्या निम्मी रक्कम त्याच्या विधवा पत्नीला आयुष्यभर पेन्शन म्हणून मिळायची. हे 350 वर्षापूर्वी केलंय महाराजांनी. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणाल विधवा पत्नींचंही झालं, पण काही सैनिक असे असतील अजून लग्नच झालं नाही, तो लढाईला गेला, मारला गेला, घरी फक्त आता वृद्ध आई वडील आहेत, त्यांचं काय? आपल्या सैनिकांच्या वृद्ध आईवडिलांसाठी महाराजांनी अडीशेरी नावाची योजना चालू केली आहे. आपल्या सैनिकांच्या वृद्ध माता पित्यांना स्वराज्यातून दरमहा 2.5 शेर धान्य दिलं जायचं. महाराजांनी प्रत्येक घटकाची काळजी घेतली आहे. महाराजांनी स्वराज्यच नाही उभा केलं, या स्वराज्याचं त्यांनी सुराज्य केलंय. स्वराज्य माझं राज्य आणि सुराज्य लोककल्याणकारी राज्य. सुराज्य उभा केलं महाराजांनी. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की या देशाची राज्यघटना तयार करताना माझ्या डोळ्यापुढे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य होतं. एवढंच नव्हे, आपल्या प्रत्येक पत्राची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय शिवराय लिहायचे आणि मग खाली लिहायला सुरुवात करायचे.
काय विलक्षण आहे. पाश्चात्य राष्ट्र आज छत्रपती शिवाजी महाराजांना व्यवस्थापनाचे विश्वगुरु मानतात. व्यवस्थापन हा शब्द सुद्धा प्रचलित नव्हता त्यावेळी महाराजांनी मॅनेजमेंटचा एक विलक्षण आयाम महाराष्ट्रात निर्माण करून ठेवला आहे.